अशा नाकारणाऱ्या लोकांना काय शिक्षा? तयाची ये माये गाढवू झवे. स्पष्ट स्पष्ट कुठेही आडपडदा न ठेवता जर तुम्ही या आज्ञेचं उल्लंघन केलं तर तुमच्या आईशी गाढव संभोग करेल. आणि हे केवळ लिहून थांबले नाही, तर तशा प्रकारचं अंकन शिल्पामध्ये त्या दगडावरच केलेलं आपल्याला सापडतं. आजकाल प्रोपगंडा केला जातो की इस्लाममध्ये 72 हूर असतात, ते मेले की तुम्हाला स्वर्गात 72 हूर सापडतील. त्या वीरगळांवर तुम्हाला अप्सरा सापडतात. म्हणजे वीर मरण जर आलं तर हे वीर मरण हे कुठल्याही मरणापेक्षा श्रेष्ठ असं हे मरण, श्रेष्ठत्व दाखवतं. तो नक्की स्वर्गात जाणार. संत ज्ञानेश्वरांनी जी पैज लावलेली आहे, माझा मराठाची बोलू कौतुके की अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, हे त्यांना म्हणण्याची गरज का पडली? आपण मुद्दा याचाच अर्थ असा की कलिंग म्हणजे नेमका कुठला प्रांत? अशोकाच्या शिलालेखांचं वैशिष्ट्य असं काही आज्ञा आहेत. अच्छा, म्हणजे ते शिलालेख त्याच्या आज्ञा आहेत. आज्ञा आहेत. लोकांनी कसं वागावं, कसं वागू नये. भारतीय उपखंडातल्या एक उर्दू, सिंधी अशा लिपी सोडल्या तर सर्व लिपी या ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झालेली. ही अरेबिक न्यूमरल्स जी आहेत ही ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झालेली आहे. ती अरबांनी युरोपमध्ये नेली आणि त्यामुळे युरोपियननी त्याला अरेबिक नंबर्स असं नाव. ओके. ती आहेत ब्राह्मी लिपीतून उत्पन्न. स्त्री पिक्चरची जर स्टोरी तुला माहिती असेल तर एक ती भूत ते स्त्री पूर्ण गावामध्ये पुरुषांना घेऊन जातं आणि त्याच्यामुळे त्यांनी ओ स्त्री कल आला असं प्रत्येक ठिकाणी ते लिहिलेलं असतं. तरी त्या स्त्रीची भीती सर्वांना असते. ज्या वेळेला ते लिहितात की ओ स्त्री रक्षा करणार, त्यावेळेला ती शांत होते. तीच ही सती, ओ स्त्री रक्षा करणार. शिलालेख हे इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं साधन आहे. या शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला त्यावेळेस घडलेल्या राजकीय घडामोडी, तत्कालीन काही आर्थिक परिस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा परंपरा यांची अस्सल माहिती मिळते. म्हणून शिलालेखांना इतिहासातलं प्रथम दर्जाचं साधन मानण्यात येतं. या शिलालेखांचा एक वेगळा इतिहास आहे, शिलालेखांचं एक वेगळं विश्व आहे आणि या विश्वाची माहिती आज आपण करून घेणार आहेत. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित दांडेकर. डेक्कन कॉलेजमधून PhD पूर्ण करून त्याच डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिलालेख, नाणी आणि अशा विविध आर्किओलॉजीच्या विषयांवर माहिती देणं, त्यांना या आर्किओलॉजीच्या क्षेत्रामध्ये पुढं आणणं, या आर्किओलॉजीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना तयार करणं, असं मागील कित्येक वर्षांपासून ते काम करत आहेत. आणि या शिलालेखांविषयी अतिशय वेगळी पण रंजक आणि तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती देण्यासाठी आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, तुमचं आज स्वागत आहे. नमस्कार. सर, मागील अनेक वर्षांपासून मी शिलालेखांविषयी बऱ्यापैकी वाचत आलो आहे. मिराशी सर असतील, DC सरकार असतील किंवा गोखले मॅडम असतील, तर यांच्या पुस्तकांमधून शिलालेखांविषयी बरीचशी माहिती मिळालेली आहे. तुम्ही मला शिलालेखांविषयी बरीचशी माहिती शिकवली आहे. आमच्या वर्गात तुम्ही मला ब्राह्मी लिपी कशी लिहितात ते शिकवलं आहे. पण या सगळ्यांमध्ये मला एक प्रश्न कायम पडतो, जर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा म्हणता येईल असा कुठला शिलालेख आहे का? महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिलालेख म्हणजे पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर शिवाजी महाराजांचं जे जन्मगाव आहे जेजुरी, जुन्नरच्या पासून साधारण 26 किलोमीटर अंतरावर एक नाणेघाट नावाची जागा आहे. तर ही नाणेघाट हा जो घाट आहे तो देशाला म्हणजे दख्खनच्या पठाराला आपल्या समुद्रकिनाऱ्याशी म्हणजे कोकणाशी जोडतो. आणि हा जो घाट, हा जो जोडण्याचं जे काम आहे या घाटाचं, हे गेली कमीत कमी 2000 ते 2500 वर्ष ते अव्याहत सुरू आहे. तर त्या घाटात आपण पुण्यापासून सुरुवात करून, जुन्नरपासून सुरुवात करून जेव्हा आपण खाली उतरतो, त्या उतरतानाच डाव्या हाताला एक मोठी गुहा आहे आणि मानवनिर्मित गुहा आहे. एक मोठी खोली तत्कालीन राजांनी ती खोदली आणि त्याच्यामध्ये आपल्या नावाचा किंवा त्या राजाने जे जे काही काम केलं, कार्य केली, त्या कार्याचा एक दस्तावेज त्यांनी नोंदवून ठेवला आहे. म्हणजे एखाद्या खोलीत आपण शिरलो, एखाद्या हॉलमध्ये आपण शिरलो की त्याला 3 बाजू आपल्याला दिसतात. मागच्या बाजूला दार असतं किंवा मोकळी बाजू आहे. तर त्या 3 बाजूंपैकी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जवळजवळ 10 ओळींमध्ये पूर्ण भिंत व्यापून असा तो शिलालेख लिहिलेला आहे. आणि हा शिलालेख लिहिला आहे, प्रत्यक्ष कोणी लिहिला आपल्याला माहिती नाही, पण त्या शिलालेखाचं आपल्याला पालकत्व द्यायचं असेल तर सातवाहन राजा श्री सातकर्णी आणि त्याची पत्नी नागनिका यांना देता येईल. त्याच गुहेमध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
बरं. मी तुम्हाला सांगितलं की डाव्या हाताला आणि उजव्या हाताला लेख आहे. बरोबर. मधली जी भिंत आहे, मागची जी भिंत आहे, हं. त्या भिंतीवर आपल्याला सातवाहन राजकुलाच्या काही प्रतिमा सापडतात. म्हणजे काही मूर्ती तिथे कोरलेल्या होत्या. होत्या असं का म्हणतो मी, तर त्या आता त्या इतका प्रचंड पावसाचा तो भाग आहे. भरपूर तिथे इरोजन आणि अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे त्या मूर्ती झिजून गेलेल्या आहेत. हो. आणि कुठल्याही मानवाने त्या तोडलेल्या नाही आहेत, त्या झिजून गेल्यात. आपल्याला दिसतं काय, तर त्यांचे फक्त पायाचे थोडेसे तुम्हाला पुरावे तिथे सापडतात. बरं. मग मी असं का म्हणतो की बाबा तिथे ही सातवाहन राजांच्या मूर्ती तिथे होत्या, हं, हं. तर तिथे सातवाहन राजांनी आपली नावं त्याच्यावर लिहिलेली आहेत. म्हणजे काय ही सांगता? मूर्ती कोणाची, बरं. तर बाबा ही सातवाहन घराण्याचा जो संस्थापक होता, हं, हं. सिमुक सातवाहन, हं. तर त्याचा राया सिमुको सातवाहनो तिरिमातो असं तिकडे लिहिलेलं आहे. बरं. किंवा सातकर्णी आणि नागनिका राजा राणी हे माझ्या मते इतिहासातलं एक आद्य जोडपं असावं, कारण ते सतत एकत्र आपल्याला दिसतात. तर त्यांच्या मूर्त्याही एकत्रच कोरलेल्या होत्या आणि तिथे सिरी सातकर्णी आणि देवी त्याच्या राणीचं नाव नयनिका असं तिथे नयनिका. नयनिका असं कोरलं. त्यामुळे राणीची नागनिका आणि नयनिका अशी दोन्ही नावं आपल्याला सापडतात. मग त्यांचे कुमार भायल, कुमार हकुसिरी, कुमार सातवाहन असे जे राजपुत्र होऊन गेले, त्यांची नावं आपल्याला दिसतात. आता त्याच्यात गंमत अशी आहे की हे तिथे का कोरलं असावं, हं. तर आपल्या प्रत्येक घरामध्ये जवळजवळ आपले दिवंगत आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, जे कोण नातेवाईक आपले वारतात किंवा मरण पावतात, त्यांची आठवण म्हणून आपण त्यांचं एक तस्वीर, त्यांचा एक फोटो आपण लावतो. आपल्या मोठ्या नेत्यांचा असेल किंवा बाबासाहेबांचा फोटो आपण हो. लावतो, महात्मा फुलेंचा आपण जे आपले फोटो लावतो. प्रेरणास्रोत म्हणू त्यांची शकतो. प्रेम, त्यांची स्मृती म्हणून आपण हो. लावतो. हो. 2000 वर्षापूर्वी तर फोटो काढणं शक्य नव्हतं. बरोबर. मग अशा वेळेला त्यांची स्मृती कशी जागृत ठेवायची, तर त्यांच्या मूर्त्या त्यांनी तिथे बनवल्या आहेत बरं. आणि त्यांची नावं तिथे लिहून गेली. क्या बात आहे. त्यामुळे एक स्मृती मंदिर अशा प्रकारचे त्याला एक त्यांनी स्वरूप दिलेलं आहे. बरं, बरं, बरं. मग त्यामुळे आणि एकाच वेळेला तो राजाचा शिलालेखही आहे हो. आणि एकाच वेळेला त्यांची आठवण म्हणून ती नाणेघाटची जी गुहा आहे हं, हं. असं आपल्याला म्हणता येतं. ह्याचा काळ काय सर नेमका? साधारण इसवी सनाचं पहिलं शतक असा म्हणजे त्याचा काळ आत्तापेक्षा असेल. आता 21वं शतक आहे, ते 21वं पहिलं शतक म्हणजे 2000 वर्ष. 2000 वर्ष जुनं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण पुरातत्वाचा अभ्यास करतो किंवा पुरातत्व संदर्भात गोष्टी सांगतो, तेव्हा 100-200 वर्ष इकडे तिकडे हे होतच असतात. बरं. त्यामुळे ते इसवी सन पहिलं शतक आहे का इसवी सन पूर्व पहिलं शतक आहे, ह्याच्यावर थोडेसे विद्वानांचे वाद असू शकतात. पण ओके. ते पण वाद नाही घडणार तर सर्वसाधारणपणे आपण विद्वान 2000 हां, वर्षांचा म्हणजे कालखंड पकडू हां. शकतो. आणि मग असं त्या आहे. मूर्त्या आजपर्यंत कुणीच बघितल्या नाही सर? मूर्त्या कोणीही बघितल्या आहेत. म्हणजे 1832 साली का 37 साली काहीतरी त्याचा पहिला शोध लागला, तेव्हाही त्या मूर्त्या झिजलेल्याच अवस्थेत होत्या. ओके, ओके. मग आता हा जो शिलालेख आहे, हं. हा शिलालेख त्या विशिष्ट ठिकाणीच कोरण्यामागं काय कारण? कारण जर आपण बघितलं, तर भारतातल्या सगळ्यात जास्त लेण्या महाराष्ट्रात आहेत आणि त्याच सगळ्यात जास्त लेण्या जुन्नर परिसरात आपल्याला सापडतात. मग इतर ठिकाणी एवढे मोठे शिलालेख का आढळत नाहीत आणि त्याच ठिकाणी तो शिलालेख आपल्याला का आढळतो? तर एक छान प्रश्न विचारलास. तर तू लेण्यांचा उल्लेख केला. तर ह्या बहुतेक सर्व लेण्या ज्या आहेत त्या बौद्ध धर्माशी निगडीत लेण्या आहेत. हं. पण हा जो शिलालेख आहे, तो त्याच ठिकाणी कोरण्याचं कारण एक असावं, की तुम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात करताय, घाट उतरायला सुरुवात करताय, विचार करा तुम्ही जुन्नरपासून त्या कोकणाकडे जातायत. आता हा मार्ग जो होता, थोडंसं विस्ताराने मी सांगतो. हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. बरोबर. त्यामुळे अनेक सगळे ते कॅराव्हॅन्स असतील, सगळे बैलांवर, खेचरांवर, घोड्यांवर, गाढवांवर लादलेली गोष्टी असतील, हमाल असतील, सगळ्या गोष्टी घेऊन चालल्या. जुन्नरपासून तुम्हाला चढत डोंगर चढत त्या नाणेघाटावर तुम्ही आलात. तुम्ही साहजिकच दमले. मग तुम्ही विश्रांतीसाठी तिथे थांबताय. बरोबर. त्याच ठिकाणी बरोबर राजांनी काय काय कामं केलीत, बरं. या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या. आणि जेव्हा तुम्ही कोकणातून वरती येताय, तुम्ही पूर्ण घाटमाथ्यावर आलात, परत तुम्हाला विश्राम करायचा आहे, आराम करायचा आहे. तिथे पाण्याच्या त्यांनी कुंड खोदलेली आहे, तिथून तुम्ही पाणी पिणार आहात. थोडा विसावा घेऊन काय एक दिवस तुम्ही एक रात्र तिथे काढलीत, समजा तुमचा ज्या वेळेला आला असाल त्यानुसार. तर तिकडे राजांनी केलं की त्याची तुम्हाला लगेच सूचना तिथे मिळते. त्यामुळे अतिशय व्हॅन्टेज पॉईंट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, अतिशय महत्त्वाची जागा की जिथे सर्व जणांचं लक्ष जाईल, अशा ठिकाणी तो शिलालेख खोदलेला आहे.
म्हणजे गंमत बघ तू, की आजकाल आपण राजकीय नेत्यांचे वगैरे जे फ्लेक्स बघतो किंवा मोठमोठ्या कंपन्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो, त्या अशाच बरोबर जागांवर जायला लागलेल्या असतात की जिकडे आपलं लक्ष जातं. करेक्ट. तर ही आद्य ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला म्हणजे मिळते थोडक्यात त्या राजाने राजाचा केलेली. पी-आर. राजाचा PR, हो, राजाचा प्रोपगंडा. क्या बात आहे. म्हणजे ह्या दृष्टीने मी तर कधीच बघितलं हां, नव्हतं त्या तर लेखाकडे. अशी ती गंमत असते आणि कुठलेही शिलालेख बघशील, विशेषतः राजांचे जे शिलालेख हं, असतात, हं. ते अशा जागी असतात की जिथे दुसऱ्या कोणाचंही लक्ष जाऊ नये. हं. म्हणजे दुसरं कोणतीही गोष्ट तिथे लक्ष विचलित करणार नाही, अशा बरोबर. ठिकाणी शिलालेख असतात. म्हणजे नाशिकला जो उशवदाताचा शिलालेख आहे, नाशिकला पांडव लेणी जी आहेत, बौद्ध लेणी जी आहेत, बौद्ध लेणी. तर त्याची 10 नंबरचं जे लेणं आहे, 10 क्रमांकाचं, त्यात शिरल्या पूर्ण मागच्या व्हरांड्याच्या मागच्या भिंतीवर असा 5 ओळींचा असा मोठाच्या मोठा शिलालेख आहे. तुमच्या डोळ्यात तो भरलाच पाहिजे बरं. आणि त्याला डिस्ट्रॅक्ट करायला, त्याला डिस्टर्ब करायला दुसरं काही नाही तिथे. काहीच नाही. किंवा तू जर भुवनेश्वरच्या जवळ त्या लेणी आहेत, जैन लेणी आहे ज्या आहेत त्या बरं. उदयगिरी हो, खंडगिरीला, हो, हो. तर तिथली हाती गुंफा नावाचं एक लेणं फार प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. तर त्या लेण्यामध्ये खारवेल नावाच्या राजाचा लेख आहे. खारवेल. खारवेल. बरं. त्या लेण्यामध्ये इतर दुसरं काही नाही, फक्त त्या राजाचा लेख आहे आणि आत गेला की वरती तुम्हाला तो लेख दिसतो. फक्त लेख आहे. फक्त तो लेख आहे आणि त्या राजाने चांगली कामं काय केली, वाईट कामं काय केली. वाईट कामं म्हणजे युद्ध किंवा युद्ध असेल किंवा इतर शत्रूंवर मिळवलेला विजय असेल, अशा गोष्टी त्यांनी त्यात नोंदलेल्या आहेत. लोकोपयोगी कामं काय केली, अशा गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये नोंदवलेल्या आहेत. तर तुमचं लक्ष इतर कुठेही विचलित होत नाही, तिकडेच फक्त ते लक्ष जातं. बरं, 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 बरं. आणि खारवेल राजाचं क्लेम टू फेम हे म्हणजे ते एकमेव शिलालेख. क्या बात आहे तर सर. असं ते नाणेगाठचं महत्त्व, सर्वात मोठा महाराष्ट्रातला शिलालेख. आणि हा जो शिलालेख आहे, हा इतर मगाशी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धर्माशी निगडीत नसून वैदिक धर्माशी निगडीत आहे. वैदिक. हां. तसं असं की त्याची सुरुवातच नमो धम्मस, नमो ईदस, नमो चंदसूयानम, नमो संकसन वासुदेवानम, अशा वैदिक देवतांना किंवा तत्कालीन देवतांना उद्देशून त्यांना वंदन करून घ्यायची सुरुवात होते. हे जे तुम्ही आता हां. वाक्य सांगितलं, हं. ही कुठल्या भाषेतलं आहे सर? हे प्राकृत भाषेतलं वाक्य आहे. प्राकृत. हां. प्राकृत संस्कृतपेक्षा वेगळी. संस्कृतपेक्षा वेगळी. बरं. आता प्राकृतमध्ये कसं आहे, आता काही जण म्हणतात संस्कृतातून प्राकृत आली हं, हं. वगैरे. मी त्या संस्कृत भाषेचा किंवा प्राकृत भाषेचा पंडित नाही, त्यामुळे त्या वादात मी जाऊ शकत नाही. पण तुम्हाला साम्य दिसतं संस्कृत आणि प्राकृतमध्ये. बरेचसे शब्द तुम्हाला संस्कृतातून प्राकृतात आलेले दिसतात. पण साधारण 25% शब्द असे प्राकृतातले आहेत की ज्याला संस्कृत प्रतिशब्द नाही. बरं. त्याला देशी शब्द असं म्हटलं जातं. देशी शब्द. देशी शब्द. बरं, बरं, बरं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर डोळा, मराठीतलं उदाहरण देतो. डोळ्याला संस्कृत प्रतिशब्द नाही आहे. डोळा शब्द कुठून आला? आपण चक्षु म्हटलं किंवा काय अक्ष म्हटलं तर त्याला काहीतरी आपल्याला सापडतं. आंख, अक्ष वगैरे असं आपण सांगू शकतो. डोळ्याला काही नाही. हा डोळा देशी शब्द झाला. पण मग डोळा कसा आला? आला इथल्याच लोकांनी तयार केलेला अच्छा, शब्द अच्छा, आहे. अच्छा. म्हणजे ज्या तर अशा गोष्टींमुळे प्राकृतात तुम्हाला सांगता येईल की संस्कृतपासून वेगळी आहे. बरं. दुसरं असं की प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून तयार झालेला शब्द म्हणजे नैसर्गिक भाषा, लोकांची भाषा. संस्कृत म्हणजे परिष्करण केलेली भाषा, त्याच्यावर काहीतरी तुम्ही रिनोव्हेशन केले, त्याच्यावर काही संस्कार केलेले आहेत, बरं, अशी भाषा ती संस्कृत भाषा. बरं, बरं. त्यामुळे ती अभिजनांची भाषा आणि प्राकृत ही आपल्या सामान्य लोकांची भाषा असं तुम्हाला सांगता येतं. आणि बेसिक फरक. सर्वात पहिले शिलालेख जे आहेत म्हणजे सम्राट अशोकापासूनचे जे शिलालेख आहेत ते सर्व प्राकृत भाषेमध्ये आहेत. प्राकृत. बरं, प्राकृत हे भाषांच्या एका गटाचं नाव आहे. बरं, बरं. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत येतं जे पश्चिम भारतामध्ये वापरली जात होती. शौरसेनी आहे जे मथुरा वगैरे त्या भागामध्ये वापरली जात होती. मागधी आहे, अर्धमागधी आहे जी पूर्वेकडच्या म्हणजे बिहार किंवा त्या भागामध्ये वापरली जात होती. बरं. असे वेगवेगळे प्राकृत भाषेचे प्रकार आहेत. पाली हा एक त्याच्यामध्ये म्हणजे पाली हा त्यातला एक पाली प्राकृत हे सगळ्या त्या भाषांच्या एका गटामध्ये. समूहाचं नाव आहे. ओके. अपभ्रंश आपण म्हणतो ना की संस्कृतमधून अपभ्रंश होऊन एक शब्द तयार झाला. तर अपभ्रंश हे प्राकृत भाषेचा एक प्रकार आहे. पैशाची भाषा जी आपण म्हणतो की बृहत कथा लिहिली गेली होती, ती पैशाची भाषा, ती प्राकृत भाषेचा एक भाग आहे. ओके. अशा सगळ्या समूहाला मिळून प्राकृत असं एक आपण नाव दिलेलं आहे. आता हा विषय निघाला. मी काही मतं अशी वाचली जी नाणेघाटांविषयी तुम्ही आता सांगितली, नाणेघाटच्या शिलालेखाविषयी. मी एक असंही मत वाचलं एका अभ्यासकाचं की धोलावीरा इथे सापडलेला जो इन्स्क्रिप्शन आहे तर तोही प्राकृत भाषेतला आहे.
आणि तो मराठीचा सर्वात जुना लेख असा म्हणून तो आला होता. मी तुम्हाला दाखवेन पण आपला हा पॉडकास्ट झाल्यानंतर की बरं बरं कुणाचा आहे तो स्टेटमेंट, कुणाचं आहे ते. बरं मग जर नेमकी असा असा नेमका ठोस पुरावा का समोर येत नाही की नेमकं मराठी भाषा ही किती जुनी आहे किंवा त्याचा पहिला लिखित पुरावा आपल्याला कुठं सापडतो? थोडासा वेगळा विचार मला ह्या संदर्भात मांडावा लागतो. एकतर मी शिलालेखांचा अभ्यास करतो, अभिलेखांचा अभ्यास करतो. त्यामुळे पहिला मराठी शिलालेख हा शके 934चा आहे. म्हणजे साधारण 1013 वगैरे त्याची काहीतरी तारीख येईल. 1000 वर्ष आहे. 1012 हां. तर 1000 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. बर हा शिलालेख आक्षी नावाचं एक गाव आहे अलिबागच्या जवळ. बर तिथे तो शिलालेख कोरलेला आहे आणि तो केशीराज किंवा केशीदेव नावाचा शिलाहार राजघराण्याचा राजा होता, केशीदेव पहिला. बर त्याच्या काळातला हा शिलालेख आहे. बर बर तर तिथपासून साधारण आपल्याला पकडता येईल. काही जण श्रवण बेळगोळचा पकडतात, पण तो थोडा नंतरचा आहे. म्हणजे गंगराय सुत्ताले करविले, श्री चावुंडराय करविले हा जो शिलालेख आहे तो त्याच्यानंतरचा. ही 934 ही तारीख त्याच्यावर स्पष्टपणे वाचता येते. त्यामुळे तो म्हणता येईल की आपल्याला हा पहिला शिलालेख. ओके. मध्ये आनंद कुंभारांनी, स्वर्गीय आनंद कुंभारांनी एक कुडल संगमचं मंदिर आहे, तर तिथला एक शिलालेख तो साधारण इसवी सन 900चा, इसवी सन नाही शके 900चा असावा असा त्यांनी तो दावा केला होता. बर तर ते गंमत अशी आहे किंवा त्यात अडचण अशी आहे की तो शिलालेख पूर्णपणे वाचता येत नाही, कारण तो बराचसा तो पुसट झालेला आहे. आणि त्यातला जो आकडा आहे तो 900 असाही वाचता येतो आणि तो 1200 असाही वाचता येतो. अच्छा, म्हणजे दोन्ही चालू शकतं. आणि ते बरं. मंदिर 13व्या शतकातलं आहे. मंदिर 13व्या शतकातलं आहे. त्यामुळे 13व्या शतकातल्या मंदिरावर 10व्या शतकातला शिलालेख असणं अवघड गोष्ट आहे. ओके ओके. त्यामुळे तो 1200 असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. बर तेव्हापासून सुरुवात झाली. आता ह्याच्यामध्ये तू परत मराठीचा मुद्दा आणलास, तर संत ज्ञानेश्वरांनी जी पैज लावलेली आहे, की माझा मराठाचे बोलू कौतुके, की अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, हे त्यांना म्हणण्याची गरज का पडली? आपण मुद्दा याचाच अर्थ असा की त्यावेळेला जे तत्कालीन अभिजात भाषेचं किंवा अभिजन वर्गाच्या भाषेचं जे काही स्तोम असेल किंवा त्याचं वर्चस्व असेल ते मोडून काढण्यासाठी ज्ञानेश्वरांनी मराठीचा वापर केला. हे सगळेच मराठीचा मान्य पहिला करतात. अभिमानी, मराठीचा पहिला क्रांतिकारक संत ज्ञानेश्वर आहेत, बरोबर. की जे बहुजनांना त्यांना अवेलेबल नसलेली किंवा त्यांना ॲक्सेस नसलेली गीता मराठीत आणणं आणि त्यांना समजावून सांगणं बरोबर. आणि त्या पूर्ण ग्रंथाचं सौंदर्य इतकं मोठं वाढवणं ही मोठी क्रांती ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. हे सगळेच मान्य करतात. आणि हे सगळं म्हणजे ज्ञानेश्वरांपासून पुढे तुम्हाला दिसते. मग एकनाथांनीही म्हटलं ना, बरोबर. म्हणे संस्कृत देवे निर्मिली, मग मराठी काय चोरापासूनही झाली. यात सगळ्यात मराठीचा अभिमान तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. हो. त्यामुळे त्यांनी रादर असं मी म्हणेन की अभिजात भाषेला नाकारलं आणि बहुजनांची भाषा स्वीकारली. बरोबर. जी इथल्या सर्वसामान्य लोकांची ती सामान्य लोकांची भाषा आहे, त्यांना समजते. हां. त्यामुळे मला असं वाटतं की ही आपली भाषा आहे आणि आपली भाषा समृद्ध कशी होत जाईल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर ती चांगली गोष्ट. उगाच इतिहासात ती होती का नव्हती हा त्याच्यामध्ये अप्रस्तुत मुद्दा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मराठी भविष्याचे जी काही चॅलेंजेस असतील, जी आव्हानं असतील ती कशी पेलवेल हा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मराठीमध्ये जास्तीत जास्त नवनवीन शब्द येत राहणं, उगाच ते शुद्धतेचा आग्रह न करता इंग्रजी भाषेतले असतील, दुसऱ्या कुठल्या भाषेतले असतील, स्पॅनिशमधले असतील, जर्मनमधले असतील, कारण आता नवीन नवीन संज्ञा तयार व्हायला लागलेल्या आहेत इतर भाषांमध्ये. म्हणजे इंग्रजीचं उदाहरण घेतलं तर इतर अनेक संज्ञा त्यांनी इतर भाषातून घेतलेल्या आहेत. हो. म्हणजे मुंबईतले डबेवाले ही जी संकल्पना आहे तर त्यांनी डबेवाला असा शब्द स्वीकारला. किंवा आंदोलक जेव्हा एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला घेराव घालतात तर घेराव हा शब्द त्यांनी स्वीकारला, इंग्लिशमध्ये स्वीकारला घेराव. ओके. स्टुडंट्स घेराव द व्हाईस चान्सलर, कारण त्यातून तो अर्थ प्रतीत होतो ना. हो. तर तसं आपण उगाच वृथा अभिमान न बाळगता जास्तीत जास्त जर शब्द आत्मसात करायचा प्रयत्न केला तर मराठीचं भवितव्य चांगलं असेल. बरोबर. आता म्हणजे निखिल परांजपे सरांशी आमचा मध्ये संवाद झाला तर त्यांनी मला फार अशा गोष्टी सांगितल्या जसं की टप्पा, मैल किंवा पिवळा जर्द, हे जे शब्द आहेत आपले तर हे सगळे फारसी शब्द आहेत. त्याला आपण मराठी म्हणून स्वीकारले आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो न कळत. आता तू किल्ल्यांचा अभ्यास करतो, हो. मी किल्ला शब्द काढून टाकला कारण तो खिला असा शब्द आहे. किल्ले रायगड, तो खिला ए रायगड असा शब्द आहे ना तो. बरोबर बरोबर. किल्ला फारसी खिला ए तर किल्ले झालेला आहे, हो हो फारसी शब्द आहे. बरोबर.
तर उगाच नाही त्या भाषाशुद्धीमध्ये पडता Correct. आपण भविष्याचा विचार करावा असं मला परत वाटतं. आपण तर परत नाणेघाटवर येऊया. शिलालेखांकडे येऊ. थोडासा भरकटत नाही जातो नाही, पण हे विषय. पण गरजेचं होतं सर. हं. मग नाणेघाटाचं शिलालेखाचं महत्त्व तुम्ही सांगितलं. त्याच्यामध्ये जे म्हणजे त्या परिसरात बौद्ध लेण्या असतानाही वैदिक देवतांना तो शिलालेख, वैदिक देवतांचे उल्लेख आपल्याला त्यात सापडतात, जे वेदांमध्ये मेन्शन केलेले देवता आहेत. ह्या शिलालेखाचं अजून काय वैशिष्ट्य आहेत सर, किंवा तिथं अजून काय काय आपल्याला पाहायला ह्या मिळतं? शिलालेखांमध्ये अनेक वैदिक यज्ञांचा उल्लेख आहे. म्हणजे तो मुख्यतः शिलालेख काय आहे, तर राजा आणि राणीने केलेले यज्ञ बर आणि त्याच्यामध्ये दिलेली दान. बर त्यामुळे त्यांनी गायींचं दान दिलेलं आहे, काही त्यांच्या पैशांचं दान दिलेलं आहे, धान्याचं दान दिलेलं आहे. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये म्हणजे राजसूय यज्ञ आहे, अश्वमेध आहे, गवामनीय म्हणून यज्ञ असतो तो आहे, गर्गतिरात्र, सप्तदशातिरात्र, अतिरात्र, भगलदशातिरात्र, अप्तोर्याम असे अनेक त्याच्यामध्ये यज्ञांचे उल्लेख आहेत. आणि ह्याच्यामध्ये नाणेघाट शिलालेखाचं महत्त्व असं आहे की ह्याच्यामध्ये संख्या ज्या आहेत त्या संख्या स्वरूपात लिहिलेल्या आहेत. म्हणजे अक्षरी न लिहिता त्या संख्या तिथे लिहिलेल्या आहेत. काही आकडे. हजारांमध्ये आकडे त्याच्यामध्ये आहेत. हजारांमध्ये? हां, 20,000 वगैरे त्याच्यामध्ये असे आकडे. बाप आणि ह्या सर्व आकड्यांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आकडा आहे, तो आहे 289. 289 असं का? 289 म्हणजे 17चा वर्ग. आणि हा. वाजपेयी यज्ञ जो केला जातो तो 17च्या पटीमध्ये त्याच्या गोष्टी लागतात तिथे. बर बर बर. तर त्यामुळे वाजपेयी यज्ञाचा उल्लेख असा 289 या संख्येने तिथे आपल्याला झालेला दिसतो. इंटरेस्टिंग आहे सर. हां. मग सर आता यज्ञ वगैरे तुम्ही सांगताय, मला आधी वाटायचं की रामायण आणि महाभारत याच्याशिवाय अशा प्रकारची यज्ञ कधी होत नव्हती. पण आता याच्यात तुम्ही सांगितलंय की नाणेघाटच्या शिलालेखामध्ये अशा यज्ञांचे उल्लेख आहेत. पण तुम्ही कुठं अशा यज्ञाचे अवशेष बघितलेत का, की असं प्रत्यक्ष तो यज्ञ तिथं झालेला आहे कुठल्या उत्खनन स्वरूपात? उत्खननामध्ये म्हणजे भारतात आपल्याला आपलं महाराष्ट्रामध्ये दिसत नाही, पण कौशांबी नावाची जी उत्तर प्रदेशमध्ये एक पुरातत्वीय स्थळ आहे. म्हणजे प्रयागाच्या जे प्रयाग जे शहर आहे इलाहाबाद, त्या जवळ कौशांबी नावाची जागा आहे. तर तिथे उत्खननामध्ये शेनचिती सापडली होती. तर ते शेणचिती. हां, म्हणजे शेन पक्षाच्या म्हणजे ससाण्याच्या आकाराची चिती बर आपल्याला वेदांमध्ये त्याचे उल्लेख सापडतात, की अशा बरं. आकाराची स्थिती चिती म्हणजे कुंड, कुंड, यज्ञकुंड. हां. यज्ञकुंड कसं बनवावं, काय बनवावं अशा प्रकारचे आपल्याला वेदांमध्ये उल्लेख सापडले. तशा प्रकारची ती चिती आपल्याला त्या उत्खननामध्ये सापडली होती. बरं, बरं, बरं. म्हणजे हे लोकांच्या आयुष्याचा एक भाग होता, जो पुराणांमध्येही आपल्याला दिसतो, पण प्रत्यक्षात ते घडत होतं. बरोबर. त्याचा शिलालेखही पुरावा पण आहे आणि उत्खनन स्वरूपातील पुरावा पण आहे. ओके. आता हे नाणेघाट आणि नाणेघाटांच्या अनुषंगाने तुम्ही मगाशी एक गोष्ट मला सहज बोलताना सांगितली, की अशोकाचे जे शिलालेख आहेत ते प्राकृतमध्ये आहेत. अशोकाच्या आधी आपल्याला लिखित स्वरूपात पुरावे मिळतात का सर? आता अशोकाच्या स्वरूपात जे अशोकाच्या पूर्वीचे जे काही शिलालेख आहेत असे दावे केले जातात. त्या दाव्यांना 100% मान्यता विद्वानांची नाही आहे. त्याच्या बरं. दाव्याबद्दल काही अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. म्हणजे सोहगौडा नावाची एक जागा उत्तर प्रदेशमध्ये आहे. तिथे उत्खनन झालं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातलं उत्खनन आहे. तिथे एक छोटीशी एक ताम्रपट मिळाला होता. ताम्रपट म्हणजे तांब्याचा पत्रा. तांब्याचा पत्रा आणि त्याच्यावर काही 4 ओळींचा लेख होता. हं. तर तो काही त्यातली अक्षरं जी आहेत ती वेगळी दिसतात तुम्हाला. तर काही हं. विद्वानांच्या मते ते अशोकपूर्व तो अभिलेख असावा. अच्छा, तो म्हणजे असे फार ताम्रपत्र. कमी उदाहरणं आहेत. हां, किंवा मोजकी. महास्थानगड म्हणून बांगलादेशामध्ये एक ठिकाण आहे. बरं. तिथे काही एक अभिलेख सापडला होता. तर तो अशोकपूर्व असावा, असे विद्वानांचे हं, दावे हं. आहेत. पण ठोस स्वरूपात जे आपल्याला लिखित पुरावे सापडतात, शिलालेख म्हणून, तर ते सम्राट अशोकाचे सापडतात. सम्राट अशोकाचे. आणि त्याच्या आधी जे हा खरं तर थोडासा विषयांतर होईल. पण माझी क्युरिओसिटी म्हणून विचारतो, की जे हरप्पा सिव्हिलायझेशन किंवा ज्याला सिंधू संस्कृती असे वेगवेगळ्या नावाने ओळखतात. तर त्याच्यामध्येही काही स्क्रिप्ट मिळाल्यात. तर त्या स्क्रिप्ट अजून वाचल्या गेल्यात सर कुणाकडून, किंवा कोणी तसा प्रयत्न करतंय? ते जी हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे, हं. त्याचा मुख्य अडचण अशी आहे त्याच्यामध्ये, की ती आपल्याला त्यांचे जे ठसे सापडतात, सीलिंग्स हं. किंवा सील्स, त्याच्यावरची जी अक्षर आहेत, त्याचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो. ती एका सीलवर 4 ते 5 अक्षरं तुम्हाला दिसतात. बरोबर. मग अशी तो धोलावीराचा जो शिलालेख म्हटला हं. तो शिलालेख नाही, तो लाकडावरचा लेख आहे. तर त्यामुळे तो किती 10 अक्षरं त्याच्यामध्ये आहेत. बरं. त्यामुळे
एखाद्या शिलालेखाचं वाचन करायला किंवा एखाद्या लिपीचं वाचन करायला जे भरपूर प्रमाणात अक्षरं एका ठिकाणी सापडावी लागतात, तशी ती काही सापडलेली नाही. दुसरी त्यातली अडचण अशी, की प्रत्येक संशोधन हे फ्रॉम नोन टू अननोन, जे माहीत असतं त्याच्याकडून ते माहीत नाही त्याच्याकडे आपण जर माहितीच्या आधारे आपण जात असतो. त्यामुळे जर आपण इजिप्तच्या लिपीचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं की तो जो रोझेटा स्टोन जो सापडला होता, हो. त्याच्यावर 3 लिपी होत्या. हं. तर त्या 3 लिपीचा हायरोग्लिफ होती, डेमोटिक होती आणि ग्रीक होती. तर ग्रीक लिपी माहिती होती. त्याच्यावरून त्याचं आकलन करणं सोपं गेलं, म्हणजे की त्याच्यावर ह्याचा बाराखडी. अर्थ असेल, ह्याचा अर्थ हा ओके, असेल, ओके. हा शब्द हा असेल, असं करत विद्वानांनी वाचन करून त्या हायरोग्लिफ लिपी जी त्यांची होती इजिप्शियन, त्याचा त्यांनी अर्थ लावला. हं. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर असं रेफरन्स म्हणून काहीच नाही ना आपल्याकडे. काहीच नाही. ही कशाची तुलना करायची कशाशी? आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की तो उजवीकडून डावीकडे ती लिपी लिहिली जात होती. कारण त्याच्या उजवीकडचे जे स्ट्रोक्स आहेत आणि डावीकडचे स्ट्रोक्स आहेत, हे एकमेकांना सुपर इम्पोज कसे होतात, एकमेकांच्या वरती कसे येतात, म्हणजे थोडं टेक्निकल पार्ट याच्यावरून ते त्याचा आपल्याला हे लावता येऊ शकतो. उजवीकडून डावीकडे. त्यामुळे काय एका विद्वानांनी तो अख्खं रामायण त्या एका सिलिंगमध्ये वाचलं होतं. बापरे! त्यामुळे त्याचं काहीच सांगता येत नाही. पण एक करता येऊ शकतं आपल्याला, की आणि केलेलं आहे विद्वानांनी, की साधारण जर आपण उजवीकडून डावीकडे म्हणलं, तर आद्याक्षर जी असतील, अक्षर हा शब्द जर मी वापरला, की सुरुवातीला कुठल्याही सिलिंगच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला कुठले सिम्बॉल्स येतात, मध्यभागी कुठले येतात, शेवटी कुठले येतात, त्याची कॉम्बिनेशन्स काय येतात का, हे 2 सिम्बॉल्स जे आहेत ते एकत्र जोडीने येतात, किंवा एक बेसिक सिम्बॉल आहे आणि त्याला मग त्यांनी कधी टोपी काढलेली आहे, कधी 2 रेषा मारलेल्या आहेत, असं मॉडिफिकेशन काही त्यांनी त्याच्यामध्ये केले का, अशा प्रकारचा आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. साधारण 400-450च्या वरती ते सगळे सिम्बॉल्स आहेत. बापरे! त्यामुळे जोपर्यंत आपल्याला काही तसं सापडत नाही संदर्भ, म्हणजे अशी कल्पना कर की मेसोपोटेमियामध्ये एखादं आपल्याला क्युनिफॉर्म टॅबलेट सापडली आणि त्याचबरोबर त्या हडप्पाचं काहीतरी सापडलं. जर ते क्युनिफॉर्म लिपी आपल्याला आता वाचता येते, तर तशा प्रकारे आपल्याला काहीतरी कम्पेअर करून वाचता येऊ शकतं. ओके. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत सगळे हवेतले बाणे. ओके. म्हणजे अजून तरी अधिकृतरित्या हां, म्हणजे उद्या तूही सांगू शकतोस की मी वाचली आणि माझं म्हणणं हे आहे. ती म्हणेन की नाही, नाही, हे केतननी वाचलेलं चुकीचं आहे, माझं म्हणणं हे आहे. ओके. दोघेही हवेतच आहे. बेस कुणालाच नाही. बेस कोणालाच नाही. मग सर हे अशोकाच्याच काळातले शिलालेख कसे वाचू शकलो आपण? हां, आता अशोकाच्या काळातले शिलालेख परत ते सांगितलं माहिती असल्यापासून माहिती नसण्याकडे हा झाला. तर 1834-35 साली साधारण अशोकाचे लेख पहिल्यांदा वाचले गेले. बरं. ते वाचले जेम्स प्रिन्सेप नावाच्या माणसाने. इंग्रज माणूस. इंग्रज माणूस. पण जेम्स प्रिन्सेपपर्यंत पोहोचण्यासाठी 1789 मध्ये चार्ल्स विल्किन्स नावाच्या माणसाने एक पाल जे राजघराणं होतं बंगालमधलं. तर त्या पाल घराण्याचं एक ताम्रपट मुंगेर म्हणून बिहारमध्ये जी जागा आहे, हो, हो, हो. तिथे एक सापडला होता. त्या पाल घराण्याचा ताम्रपट त्यांनी वाचला. तो कसा वाचला? तर आधुनिक बंगाली लिपी, तत्कालीन बंगाली लिपी असं मी म्हणेन, कारण आधुनिक बंगाली लिपी ही त्याच्यानंतर तयार झालेली लिपी आहे. तर तत्कालीन बंगाली लिपी आणि एक पंडित त्यांनी घेतला, ज्याला संस्कृतचं ज्ञान व्यवस्थित होतं, आणि दोघांनी मिळून तो ताम्रपट वाचला. बरं. आणि अशा तऱ्हेने 9व्या शतकातली जी लिपी होती बंगालमधली, त्याचं वाचन पहिल्यांदा झालं. बरं. ते वाचल्यावर अर्थात हुरूप वाढला. आणि याला सगळ्याला कारण काय झालं, की साधारण त्याच काळामध्ये विल्यम जोन्स नावाची एक व्यक्ती भारतात कलकत्त्यामध्ये आली. ती न्यायाधीश म्हणून आली. बरं. आणि तिने आल्यावर एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, जी आपल्या कलकत्त्यामध्ये. आता मुंबईमध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आहे, पण कलकत्त्यामध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी सुरुवात झाली, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. बरं. आणि ह्या सर्वांना भारताची संस्कृती, भारताचे धर्म, अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप रस होता. त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामुळे जे काही तत्कालीन पंडित लोक होती, त्यांचा त्यांनी आधार घ्यायला सुरुवात केली, त्यांच्याकडून संस्कृत शिकायला सुरुवात केली, तत्कालीन लिपींचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामुळे वेगवेगळे जे ग्रंथ होते त्यांची भाषांतर करायला सुरुवात केली. म्हणजे मनुस्मृतीचं पहिलं भाषांतर असेल किंवा भगवद्गीतेचं भाषांतर असेल, त्या काळात झालेली भाषांतर आहेत. बरं. तर त्यामुळे त्या लोकांचा
ह्या सर्व संस्कृतीमध्ये रस वाढत गेला आणि त्यातून ह्या चार्ल्स विल्किन्सनी 1789 मध्ये तो पहिला ताम्रपट वाचला. मग हे वाचून झाल्यावर काय झालं, मग त्यांनी 6व्या शतकातले मौखरी नावाचं एक राजघराणं होतं, त्यांचे काही शिलालेख वाचले. मग हे करता करता हळूहळू 9वं शतक, 6वं शतक, मग 4थ्या शतकातले काही गुप्त काळातले काही शिलालेख वगैरे वाचून झाले. एवढं सगळं होईपर्यंत मग 2ऱ्या शतकापर्यंत आले. कार्दमक नावाचं एक राजघराणं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागावर राज्य करत होतं इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये वगैरे. पहिलं 2रं शतक, 4थ्या शतकापर्यंत ते राज्य म्हणजे होतं. सातवाहनांच्या नंतर. सातवाहनांच्या समकालीन आणि सातवाहनानंतर असं एकत्र ते सातवाहनांचा पराभवही त्यांनी केला होता. तर ते त्यांच्या नाण्यांवर भरपूर आपल्याला ब्राह्मीमधले लेख सापडतात. त्याचं वाचन हळूहळू करायला सुरुवात झाली होती. ह्या सर्वाचा परिपाक म्हणून जेम्स प्रिन्सेप नावाची एक व्यक्ती जी होती ती भारतात आली होती. ती आधी बनारसमध्ये होती, त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये कलकत्ताची टाकसाळ होती ब्रिटिशांची, त्याच्यात नोकरीला होती आणि सर्वांचा संबंध एकमेकांशी अर्थात आला आणि त्यांनी अशोकाच्या शिलालेखांचा प्रकल्प साधारण हातात घेतला. आता या माणसाचं बुद्धी इतकी प्रचंड शक्ती होती की त्याच्यामध्ये त्यांनी एकही अक्षर वाचता येत नाहीये, पण त्यांनी सर्व जे अशोकाचे भारतभरात पसरलेले जे लेख आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केल्यावर त्याला साधारण लक्षात आलं की पहिली 15 अक्षरं जी आहेत ती बहुतेक सर्व लेखांमध्ये सारखी आहेत. ओके. त्यामुळे त्यांनी त्याचा अर्थ असा काढला की हे कदाचित काहीतरी मंत्र असावा. आणि ते काय होतं ते नंतर सांगतो. त्याचबरोबर सांचीला तो गेला होता आणि सांचीला त्यांनी लेख बघितले सर्व. सांचीला जर तुम्ही गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ती जी सांचीचा स्तूप आहे त्या स्तूपाच्या बाजूचं जे वेदिका आहे, त्याचं कुंपण जे आहे, तर त्याच्यावर भरपूर लेख आहेत. ओके. आणि त्या सर्व लेखांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी आहे की शेवटची 2 अक्षरं किंवा शेवटची 3 अक्षरं ही जवळजवळ सर्व लेखांमध्ये समान आहेत. बरं. तर हे त्यांच्या लक्षात आलं. हे काहीतरी एकत्र एकसारखं काहीतरी दिसतंय. नंतर जेव्हा त्यांनी जवळचा एक बौद्ध विहारामध्ये तो गेला आणि त्या विहारामध्ये बघितलं त्याने की बऱ्याच ठिकाणी लोकांनी दानं दिलेली आहेत आणि त्यांच्या नावाने त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ तू जर गेलास तर केतनचं दान किंवा अभिजितचं दान किंवा क्ष व्यक्तीचं दान, त्याच्यामध्ये च, दा आणि न ही अक्षरं सामायिक आहेत. तर ते त्याच्या लक्षात आलं की ही भाषा तर प्राकृत दिसते, त्यामुळे स, दा, न. स म्हणजे जे संस्कृतमध्ये स्य होतं की आपलं मराठीमध्ये च होतं, षष्ठीची विभक्ती जी आहे ती त्याच्या लक्षात आली आणि स, द आणि न ही अक्षरं पहिल्यांदा त्यांनी ओळखली. बरं. इथून ती सुरुवात झाली त्या सगळं. मग ही अक्षर एकदा उलगडली, मग ती अक्षरं अशोकाच्या लेखामध्ये कुठे आहेत, काय आहेत आणि असं करत करत त्यांनी ते अशोकाचे लेख वाचले. आणि ती जी 15 अक्षर जी होती ती होती देवानम पियदसी राजा हेवम आह. म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे सांगतो. म्हणजे अच्छा, प्रत्येक शिलालेखाची सुरुवात करताना अशोक सांगतो स्वतःला म्हणून गेलो की मी देवांचा प्रिय आणि प्रियदर्शी, गुड लुकिंग ओके, हँडसम राजा मी हे सांगतो. आणि मग पुढे त्याला जे काय मेसेज, तो काय संदेश द्यायचा आहे तो त्यांनी त्या लेखांमध्ये दिलेला आहे. बरं. इथेही अशोकाने भाषांचं ध्यान त्यांनी व्यवस्थित त्याची काळजी घेतलेली आहे. त्याचे पूर्वेकडचे जे शिलालेख आहेत बिहारमधले वगैरे ते पूर्वेकडच्या मागधी अर्धमागधी त्या भाषांमध्ये आहेत. गुजरातमधला जो आहे तो महाराष्ट्री प्राकृतमधला आहे. ओके. तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी म्हणजे लोकांना कळेल त्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. अशोक तसंही आपण उत्तम प्रशासक म्हणूनच बघतो त्याच्याकडे, त्यामुळे सम्राटच होता तो. सम्राटच आहे, त्याच्यामुळे त्याकडून अपेक्षितच आहे. पण सर मग ह्या अशोकाचे जे शिलालेख आहेत तर ह्या शिलालेखांमध्ये अशी कुठली एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी म्हणजे फार वेगळी आहे आणि किंवा अशोकाच्याच लेखामध्ये आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते, इतरत्र इतिहासातल्या कुठल्याही लिखित साधनात आपल्याला त्या गोष्टीविषयी फारसं वाचायला मिळत नाही? अशोकाच्या शिलालेखांचं वैशिष्ट्य असे काही आज्ञा आहेत. अच्छा, म्हणजे ते शिलालेख त्याचे आज्ञा आहेत. लोकांनी कसं वागावं, कसं वागू नये बरं असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर राजांनी लोकांसाठी काय काय काम केलं, लोक कल्याणाकरता राजा काय काय कामं करतोय किंवा काय काही कामं करू इच्छितोय हे त्यांनी त्या लेखांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एका लेखात तर तो म्हणतो की मी हे जे काय करतोय लोकांच्या कल्याणाकरता
ॲक्च्युली मी काहीच करत नाहीये. हं. हे लोकांचं माझ्यावरचं कर्ज आहे, ते कर्जाची परतफेड करण्याचा मी प्रयत्न करतोय. बरं, 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 बरं. म्हणजे आदर्श लोककल्याणकारी राजा कसा असावा याचं उदाहरण, एक पहिलंच उदाहरण तुम्हाला अशोकाच्या ह्याच्यामध्ये सापडतंय. ओके. तो म्हणतो की मी इतकं काम करीन की त्या लोकांना इथे जी काही नानाविध सुखं उपलब्ध आहेत हं. ती सुखं त्यांना मिळावीत, आणि जेव्हा ते दुसऱ्या जगात जातील म्हणजे मरण पावतील हं. तेव्हा त्यांना स्वर्ग मिळावा. बरं. अशीच राजाची इच्छा तो त्या शिलालेखातून व्यक्त करतो. मग आता हे जे ते जे सगळे शिलालेख आहेत, हां. हे कलिंगाच्या युद्धाच्या नंतर जो अशोकामध्ये परिवर्तनाचा किंवा हं. बदलाचा एक भाग आहे, त्याच्यानंतर आलेले शिलालेख आहेत का कलिंग युद्धाच्या आधी पण? त्याच्यानंतरचेच हे सर्व तुम्हाला शिलालेख सापडतात. तर कलिंग युद्धाची गंमत म्हणजे त्याच्यातला राजेपण, हां. एक अतिशय श्रूढ असा प्रशासक कसा दिसतो, हं. तर तो जवळजवळ सर्व लेखांमध्ये त्याचे ते 13वा जो शिलालेख आहे, बरं. तर त्याला कलिंग एडिक्ट म्हणून ओळखलं जातं. कलिंगाचा युद्धाचा तो वर्णन करतो ओके. आणि इतकी माणसं मेली वगैरे 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 त्याबद्दल पश्चात्ताप तो व्यक्त करतो. बरं. पण प्रत्यक्ष कलिंगामध्ये त्याचे जे शिलालेख आहेत, हं. त्या शिलालेखामध्ये तो या युद्धाचा अजिबात उल्लेख करत नाही. बरं. म्हणजे हां, हां. त्यामुळे तिथे तो त्या कलिंगाचे जे अधिकारी आहेत, हां. कलिंग त्याचा जो प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली आला आणि तिथे त्यांनी काही अधिकारी नेमले असतील, तर त्या अधिकाऱ्यांनी लोककल्याणाची काय काय कामं करावीत हे तो सांगतो. म्हणजे इतर जगात तो माफी मागतो की हो. माझी चूक झाली हो. आणि हिंसा, शारीरिक हिंसा ही चुकीची आहे. हां. शारीरिक हिंसा करून जो विजय मिळाला आहे तो तात्पुरता विजय आहे. हो. धर्माचा विजय जो असतो, लोकांचं मतपरिवर्तन करून मनपरिवर्तन करून जो विजय मिळतो, हं. सन्मार्गाला जेव्हा लोक लागतात तो जो विजय मिळतो तोच खरा विजय, हं. हे मला कळलेलं आहे. हं. हे तो इतर जगाला सांगतो. कलिंगातल्या लोकांची माफी तो मागत नाही. तो तिकडे फक्त संवेदनशील वागतो. हां. तो तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो की लोकांसाठी तुम्ही हे करा, असं करा, तसं लोककल्याणकारी करा, कामं लोककल्याण करण्यासाठी. कामं करा. तोच ना. विशेष सूचना तो हो, देतो तो. हो. पण माफी मागत नाही. बरं. त्यातलं राजेपण त्याचं तिथे दिसून येतं. मग हा एक फक्त एक म्हणजे आता हा प्रश्न विचारणं खरं तर मला मूर्खपणाचं वाटतं, पण कलिंग म्हणजे नेमका कुठला प्रांत सर? कलिंग आहे म्हणजे आजचा ओडिसा आणि आंध्र प्रदेश ह्यातला जो सामायिक भाग आहे बरं, तो बरं, बरं. कलिंग. ओके. आता प्रत्येक प्रदेशाला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावं हं. मिळत असतात. म्हणजे हं. कलिंगामध्ये तुम्हाला ओड्र नावाचं, त्याचा ओडिसा आता जे नाव आपण बरं. वापरतो, तो ओड्र आहे, उत्कल आहे, अशी हां. वेगवेगळी नावं वेगवेगळ्या काळात तुम्हाला सापडतात तुम्हाला बरं. त्याच्यामध्ये. मग महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्येही तुम्हाला अशी भरपूर नावं सापडतात. मग महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्रच होतं? आधी महाराष्ट्राचं नाव, आता महाराष्ट्र हा शब्द हां. पहिल्यांदा दिसतो तो चालुक्य सम्राट पुलकेशीन दुसरा, बरं. त्याच्या ऐहोळे नावाची एक जागा कर्नाटकामध्ये आहे. त्या कर्नाटकातल्या त्या ह्याच्यात तुम्हाला तो उल्लेख सापडतो. पण तो 3 महाराष्ट्रांचा उल्लेख करतो. म्हणजे त्रिमहाराष्ट्र असा तो शब्द वापरतो. त्रिमहाराष्ट्र? त्रिमहाराष्ट्र. 3 महाराष्ट्र होती. माहिती नाही आपल्याला. तो अच्छा. तेव्हा त्रिमहाराष्ट्र म्हणतो तेव्हा आपला आत्ताचा महाराष्ट्राबद्दलच म्हणतोय का इतर कुठल्या भागाबद्दल म्हणतोय माहिती नाही. ओके. पण आपल्याला त्याच्याही आधीचे जे सातवाहनांचे वगैरे शिलालेख आहेत, हं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांची आपल्याला नावं मिळतात. जसं की सर? म्हणजे असिक असं एक असिक. नाव मिळतं. ते असिक म्हणजे ऋषिक भाग, म्हणजे आजचा जो खानदेश आहे, उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, बरं. तो त्या भागाचा उल्लेख आपल्याला सापडतो. बरं. किंवा असक किंवा अश्मक अश्म. असा सापडतो. साधारण औरंगाबाद वगैरेकडचा तो भाग असावा. ओके. किंवा विदर्भचा उल्लेख आपल्याला सापडतो. विदर्भ. विदर्भ असं आपल्याला प्राकृतमध्ये विदर्भ. असा तो उल्लेख सापडतो. बरं. आणि सर्वात लिरिकल जो शब्द आहे महाराष्ट्रातला वापरण्यासाठी तो कोकणासाठी येतो, तो म्हणजे अपरांत. अपरांत. आता अपरांत शब्दाचा अर्थ असा की अपर म्हणजे पश्चिम, पश्चिम. पश्चिम याचा अंत, बरं, बरं. म्हणून तो समुद्र अपरांत, किनारा. समुद्र किनारा. बरं, बरं, बरं. तो अपरांत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे 10व्या-11व्या शतकामध्ये राष्ट्रकूट वगैरे राजे होते किंवा हं. शिलाहार राजे होते, हं. त्याच्यामध्ये कोकणाचा उल्लेख सापडतो. सप्त कोकण असा त्याचा कोकण ह्या कोकण नावाने. शब्दाचा उल्लेख ओके. सापडतो तुम्हाला. म्हणजे कोकण ह्या शब्दाला 1000 ते 1200 वर्षाचा इतिहास आहे असं इतिहास आपण म्हणू आहे. शकतो. हो. आणि मग त्यामुळे आत्ताचं जे राज्य आहे ते प्रशासकीय एक भूभाग आपण एकत्र केलेला आहे, प्रांतवार रचना. प्रांतवार रचना करून. बरोबर. मग हा जो पुलकेशी दुसराचा ऐहोळेतला शिलालेख तुम्ही सांगितला, की ज्यात 3 महाराष्ट्राचा उल्लेख येतो. तो शिलालेख किती वर्ष जुना आहे सर? तो 7व्या शतकातला आहे. 7व्या शतकातला आणि तो कर्नाटकात आहे. तो कर्नाटक. ओके. त्याच्यात काही असं अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे या महाराष्ट्राच्या ऐवजी? तो शिलालेख अतिशय सुंदर संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. संस्कृत भाषेत. आणि तो शिलालेख पुलकेशीचा एक
मिनिस्टर होता, मंत्री होता, रविकीर्ती. रविकीर्ती. बर त्या रविकीर्तीने तो रचलेला आहे बर आणि त्याच्या संस्कृत भाषेच्या अलंकारांच्या दृष्टीने त्याचं फार सुंदर महत्त्व आहे बर आणि इतका सुंदर तो रचलेला आहे, तर रविकीर्ती आत्मप्रौढीचं थोडंसं प्रदर्शन करतो आणि त्याच्यामुळे तो स्वतःला कालिदास आणि भारवीशी त्याची तुलना करतो. त्या शिलालेखातच त्याचा उल्लेख आहे. बर 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 म्हणजे तू स्वतःचं कंपॅरिझन कालिदासासोबत हो. करतो. आता ह्याच्यात आपल्याला काय होतं, त्याची आत्मप्रौढी त्याच्यापाशी, पण हम्म. ह्याच्यात आपल्याला कळतं की कालिदास आणि भारवी या 2 संस्कृत कवींची तारीख आपल्याला सांगते की 7व्या शतकाच्या अगदी आधीचे ते कवी आहेत. ओके. हा बरोबर. हे त्यातला एक पुरातत्वाचा अभ्यासक म्हणून किंवा हम्म. शिलालेखांचा अभ्यासक म्हणून मला मिळणारं काय त्याच्यामुळे तर ऐतिहासिक सत्य त्याच्यातून शोधायचा मी प्रयत्न करतो. बरोबर. तर तो आपल्याला तो काळ आपल्याला सांगता येतो की भारवी आणि कालिदास हे नक्की 7व्या शतकाच्या आधी होऊन गेलेले आहेत हम्म. आणि ते प्रतिष्ठा पावलेले असे 2 कवी मानदंड म्हणून त्यांनी जे वापरलेले आहेत त्यामध्ये दोघांची काव्य जी असतील ती मानदंड संस्कृतचे म्हणून त्यांनी तेव्हा गणली जात होती असं आपण म्हणू शकतो तेव्हा. ओके म्हणजे कालिदास त्याही वेळेस तेवढाच पॉप्युलर होता जेवढा आज. बर 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 हे इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे मी कधीच शिलालेखांकडे बघताना असं बघितलं नव्हतं की आपण शिलालेखातून माहिती घेतो पण त्याचा अर्थ आपण दुसऱ्या एखाद्या ठिकाणाशी किंवा व्यक्तीशी लावून त्याचीही कालनिश्चिती करू शकतो असं कधी विचारही केला नव्हता. आता परत एकदा मी थोडंसं मागं जातोय या महाराष्ट्राच्या आधी की मराठी भाषेविषयी आपण बोललो किंवा अशोकाच्या शिलालेखाविषयी आपण बोललो. तर नेमकं हे शिलालेख प्राकृत भाषेत लिहिलेत हे तुम्ही सांगितलं, पण त्यांची लिपी जी होती ती लिपी कोणती होती? ती लिपी ब्राह्मी लिपी होती. ब्राह्मी. आता इथे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की ब्राह्मी हे जे नाव आहे हां. हे आधुनिक विद्वानांनी दिलेलं नाव आहे. बर ते कशाच्या आधारावर दिलं तर काही प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला ब्राह्मी लिपी असा उल्लेख सापडतो. म्हणजे उदाहरणार्थ ललित विस्तार नावाचा एक 3ऱ्या शतकातला ग्रंथ आहे. बर त्यात भगवान बुद्धाचं चरित्र येते. तर भगवान बुद्धाला कोणकोणत्या लिपी अवगत होत्या तर जवळ 64 लिपींची त्यांनी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली लिपी ब्राह्मी आहे. बर किंवा पन्नवण्णा सुत्त आणि समवायांग सुत्त असे जैन धर्मग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये 18 लिपींची माहिती वगैरे आपल्याला सापडते. त्याच्यामध्ये बंभी किंवा ब्राह्मी असा त्याच्यामध्ये उल्लेख सापडतो. दुसरी जी लिपी त्यात म्हटलेली आहे नंबर 2ची ती खरोष्टी ही लिपी त्याच्यात सापडते. खरोष्टी. हां, ती खरोष्ठी म्हणून लिपी आहे. त्याचा अर्थ आहे का सर या तर शब्दाला काय असं? हां, तर सांगतो ते आणि एक चायनीज चिनी भाषेतला ग्रंथ आहे पा युआन शुनलिंग म्हणून. बर तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्राह्मी ही डावीकडून उजवीकडे आणि खरोष्ठी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती असे आपल्याला उल्लेख सापडतात. बर तर ह्या सर्व ग्रंथांतल्या माहितीचा अभ्यास करून टेरियन डी ला कुपरी नावाचा एक फ्रेंच अभ्यासक होता 19व्या शतकामध्ये. त्यांनी असं सुचवलं की आत्तापर्यंत ज्याला तुम्ही इंडोपाली असं नाव दिलं होतं ती ब्राह्मी लिपी असावी ओके. जी डावीकडून उजवीकडे लिहिली जात होती आणि जी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती त्याला तुम्ही बॅक्ट्रोपाली असं म्हणत होतात तर ती खरोष्ठी लिपी असावी. ही खरोष्ठी लिपी जी आहे ही भारतीय उपखंडाच्या वायव्यचा जो भाग आहे म्हणजे आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा सेंट्रल एशिया, पंजाब, हरियाणा ह्या भागामध्ये आपल्याला ती लिपी सापडत होती. बर ती ब्राह्मीची समकालीन लिपी होती. काही विद्वानांचं मत असं आहे की ती ब्राह्मीच्या आधीचीही असावी, पण इसवी सन 3ऱ्या शतकानंतर आपल्याला तिचे पुरावे सापडत नाही. ही लिपी नष्ट झाली आणि ब्राह्मीनी टेक ओव्हर केलं असं आपण म्हणू शकतो आणि ब्राह्मी सर्वत्र पसरलेली होती त्या काळामध्ये. तर ही ब्राह्मी लिपी ह्या ब्राह्मी लिपीची मग ब्राह्मी लिपीचं वैशिष्ट्य असं की जे एक समाज म्हणूनही आपण आत्मसात करणं गरजेचं आहे ते म्हणते तिची लवचिकता. ओके. म्हणजे सुरुवातीला जर सांगितलं की सर्व लेख प्राकृतमध्ये लिहिले जात होते त्यामुळे ब्राह्मी लिपी प्राकृत लिहिण्यासाठी वापरली जात होती. आता प्राकृतात कसं आहे की शब्द सुटसुटीत असतात, फार त्याच्यामध्ये जोडाक्षर नसतात. संस्कृतमध्ये भरपूर जोडाक्षर आहेत. त्यामुळे जोडाक्षर करण्यासाठी स्वतःच्या रूपामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. ते बदल ब्राह्मी लिपीने करून घेतले. रू लिहायचा असेल, ऋ लिहायचा असेल असे जे काही खास संस्कृतमधले जे उच्चार आहेत ते उच्चार कसे लिहायचे जे खरोष्ठी लिपीला जमलं नाही, जे ब्राह्मी लिपीला जमलं त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतले. त्यानुसार ती लवचिक राहिली. त्याच्यामुळे तिची भरभराट झाली आणि याच ब्राह्मी लिपीची रूप म्हणजे आजची देवनागरी असेल, आजची गुजराती असेल, आजचे मल्याळम असेल, आजचे तमिळ असेल, आजची बांगला असेल, गुरुमुखी असेल, शारदा असेल, भारतीय उपखंडातल्या एक उर्दू, सिंधी अशा लिपी सोडल्या तर सर्व लिपी या ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झालेल्या लिपी आहे. काय सांगता सर? हां,
लवचिकता जर ठेवलीत हां. तर तुमची प्रासंगिकता राहते. जर तुम्ही घट्टपणा दाखवलात, जर मोडेन पण वाकडान नाही, हां, 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 असा जर हां. पवित्रा घेतला तर तुम्ही संपून जाता. अरे! म्हणजे ब्राह्मी जी अशोकाच्या काळापासून आपल्याला पाहायला मिळते, जी मागच्या 2300 वर्षांपासून अजूनही वापरात आहे, अजून पण ती वापरते वेगवेगळ्या वेगळ्या रूपांना, स्वरूपात आहे. वेगळ्या त्याला आज स्वरूपात. आपण कानडी म्हणतो, त्याला आपण देवनागरी म्हणतो, त्याला गुजराती म्हणतो. बरं, 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 बरं. त्याचं नाही, सर्वच मूळ हे ब्राह्मी लिपी आहे. ओके. आता हा पूर्ण झाला हा ब्राह्मीचा. आणि लिपीचं अजून एक गंमत सांगायची म्हणजे आपण 1, 2, 3, 4 हे जे आकडे काढतो, हं, हं. आपण इंग्रजीमध्ये असं मी हो, आता म्हणतो इंग्रजीमध्ये, हो. त्याला म्हणतात अरेबिक न्यूमरल्स. अरेबिक न्यूमरल्स. हां. बरं. ही अरेबिक न्यूमरल्स जी आहेत, हं. ही ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झालेली आहेत. बरं, ती बरं. अरबांनी युरोपमध्ये नेली. आणि युरोपाहून त्यामुळे युरोपियननी त्याला अरेबिक नंबर्स असं नाव दिलं. ओके. ती आहेत ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झालेली बरं, आकडे. बरं, बरं, बरं. आपण शून्याबद्दल भरपूर बोलतो, हं, हं, पण हं. हे बाकीचे आकडे ही ब्राह्मी लिपीतूनच, ब्राह्मी लिपीची जगाला देणगी आहे. म्हणजे म्हणजे शून्यासोबत भारताची बाकीचे अंकही भारताचीच देणगी आहे. म्हणजे 0 ते 9 हो, पूर्ण आपलं आहे. पूर्ण. हे सगळे जे काही शिलालेख आहेत, जर आता महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, जसं मी सुरुवातीलाही म्हणलं, की महाराष्ट्रात सर्वात जास्त लेण्या आहेत भारतातले. तर ह्या सगळ्या लेण्यांमध्ये पण राजांचे शिलालेख आहेत, राजांचीच नावं आहेत किंवा ह्या शिलालेखामधून आपल्याला अशाच राजांची माहिती मिळते का? ते आता आजकाल एक मोठा एक परवलीचा शब्द झालेला आहे, क्राऊड फंडिंग. क्राऊड फंडिंग. बरं. म्हणजे मला काही एखादा व्हेंचर सुरू करायचं आहे, तुझ्याकडून पैसे घेतले, ह्याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडून पैसे घेतले, ह्या संस्थेलाकडे गेलो, त्यांनी थोडे पैसे दिले, असं थोडे थोडे पैसे एकत्र करत एक पूर्ण कॅपिटल तयार कर. हो. ह्या क्राऊड फंडिंगचं सुरुवातीचं उदाहरण म्हणजे आपले बौद्ध विहार जे आहेत प्राचीन काळचे. बरं. म्हणजे तू कारल्याला गेलास, कारला हे लोणावळ्याच्या जवळचं बरोबर. एकविरा देवीचं एकविरा स्थान. देवी. एकविरा देवी. एकविरा देवीचं जे स्थान आहे त्याच्या मागे मोठ्ठच्या मोठं एक लेणं आहे, बौद्ध लेणं आहे. ओके. तर त्या बौद्ध लेण्याचं सर्व जे दान जे आहे ते एकेका व्यक्तीने दिलेलं दान आहे. बरं. म्हणजे उदाहरणार्थ तुला काय देऊळ बांधायचं का आता, हां. तर तू लोकांकडे जातोस की या देवळाला पायरी हो, तुमच्या हो, नावाने मी हो. अर्पण हो, करतो. हो, तुमचं नाव हो. तिथे लिहितो किंवा तुमच्या आईचं नाव लिहितो, वडिलांचं नाव बरोबर. लिहितो, जे कोणी काय असेल फरशी ते. देतं, कोण कोण पायऱ्या फरशी देतं. देतो, कोण देव्हारा देतं, हां. कोण खांब देतं. हां. तिथल्या प्रत्येक खांबावर ज्या ज्या व्यक्तीने दान दिले त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आणि बरं. खांबाचं दान हे या व्यक्तीने दिलेलं आहे. ओके. आणि त्या लेण्याच्या व्हरांड्यामध्ये एक लेख आहे. हं, हं. तो लेख लिहिणारा जो माणूस आहे भूतपाल नावाचा. भूतपाल. हां, तो भूतपाल हा कर्नाटकातलं आत्ताचे बनवासी नावाचं गाव आहे. त्या गावाचं जुनं नाव वैजयंती. त्या वैजयंती गावातला व्यापारी आहे. हो. त्यांनी लोणावळ्यातल्या लेण्याला दान दिलं आहे आणि ते इतकं सुंदर त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की म्हणतो की हे मी जे दिलेलं शैलघर म्हणजे दगडामध्ये जे घर बांधलेलं आहे शैलगृह, हे पूर्ण भारतामध्ये सर्वोत्तम आहे. जम्बूद्वीपम ही उत्तमम असं त्याच्यामध्ये म्हणतं. जम्बूद्वीप म्हणजे भारत. बरं. आणि त्या काळातलं सर्वात मोठं लेणं हे कारला लेणं आहे. बरं, 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 बरं. तर ते एक मोठं दान त्याने दिलं असेल, पण त्याचबरोबर एकेका व्यक्तीने दान दिलेलं आहे. तुम्हाला केवळ पुरुषांनी नाही तर स्त्रियांनी त्याच्यात दानं दिलेली आहेत. बरं. भिक्खूंनी दानं दिलेली आहेत. बरं. असं प्रत्येकाकडून हळूहळू दान घेत 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 ते पूर्ण लेणं त्यांनी उभं केलेलं आहे. तर केवळ कारल्यामध्ये असं आहे का? तर नाही. तर जवळजवळ प्रत्येक लेण्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की छोट्या छोट्या व्यक्तींनी दानं तिथे दिलेली आहेत. ओके. म्हणजे भाजे जे लेणं आहे हं. तिथे एक शिलालेख आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की शेतकऱ्याच्या बायकोने दान दिलेलं आहे. शेतकऱ्याच्या बायकोने. हां. हालिक जाया, हालिक म्हणजे शेतकरी, ओके. हल चालवणारा जो हां, हां. हालिक आली. आणि त्याची भार्या, त्याची जाया म्हणजे बायको. जाया. हां. म्हणजे शेतकऱ्याला हालिक हां आणि त्याच्या त्याची बायकोला जाया. जाया. हां. तर तिचं तिने लिहिलं. म्हणजे इतक्या छोट्या व्यक्तींनी दान दिलेलं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं. छोटंसं दान असेल, एखाद्या खिडकीचं दान असेल, हां. एखाद्या झरोक्याचं असेल, पाणपोईचं दान असेल, हां. तर छोट्या लोकांबरोबरच, व्यापाऱ्यांबरोबरच राजे लोकांनीही त्याच्यामध्ये दानं दिलेली तुम्हाला दिसतात. तर जशी व्यक्ती असेल, तिची काय ऐपत असेल, त्यानुसार त्यांनी ती दानं दिलेली आहेत. आणि केवळ स्थानिक लोकांनी नाही, तर लांब-लांबून लोकांनी येऊन दानं दिलेली आहेत. म्हणजे जुन्नरचा पण मगाशी उल्लेख केला, तर तिथे मानमोडी लेणी समूह जो आहे, हो. तिथे तुम्हाला जे दान दिसतं ते भडोचमधल्या 2 लाकडाच्या व्यापाऱ्यांनी दिलेलं दान आहे. गुजरातमधल्या. गुजरातमधल्या. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या जुन्नरमधली लेणी खोदण्यासाठी दान दिलं. दान दिलेलं आहे.
किंवा कल्याणच्या सोनाराने दान दिलेलं दिसतं तुम्हाला ओके जुन्नरमध्ये. ओके असं वेगवेगळ्या ठिकाणची नावं, मग तुम्हाला कल्याणचं नाव सापडतं, कल्याण असं त्याचं नाव सापडतं. कलियाण हां. किंवा अलिबागच्या जवळचं चौल नावाचं एक गाव आहे, हो त्याचं चेमुल नावाचं नाव सापडतं तुम्हाला. चेमूल चेमुल. तर अशी वेगवेगळी नावं मग तुम्हाला त्याची सापडायला सुरुवात होते. बर बर आता ते भडोतचं भरूकच्छ असं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतं. बर 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 आता तू मानमोडीचा उल्लेख केला तर त्याच्या आता आपण त्याला मानमोडी म्हणतो. आता हे नाव मानमोडी कुठून आलं? तर साधारण आपण मराठीतून असलो की जिथे मान मोडली जाते इतकं उंच असेल किंवा हो, हो, खोल हो, असेल हो. असं काहीतरी आहे. तर शिलालेखांमध्ये त्याचं मानमुकड असं नाव येतं. मान मुकड मानमुकड. त्या मानमुकडचं मानमोडी झालं. अर्थात कोणाला मानमुकड वाचता येत होतं का? तर आता नाही. कोणालाच वाचता येत नाही. नाही. पण ते लोकांच्या स्मरणात राहिलं ते नाव. अच्छा आणि ते मानमुकडचं हळूहळू मराठीकरण होऊन मानमोडी असं तुम्हाला झालेलं सापडतं. बर 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 आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला केवळ दान म्हणजे पैसेच दिले तशातला भाग नाही, तर जमीन त्यांनी तोडून दिलेली असते. लेण्यांसाठी जमीन म्हणजे तिथे जे काही उत्पन्न येईल अच्छा त्यातून त्यातून उत्पन्न त्या उत्पन्नाचा जे काय असेल तो हो. भाग तो त्या ह्याला जाईल. बर बर त्या लेण्याच्या ते जे कोण भिक्षुरात निर्मितीसाठी असतील हा निर्मितीसाठी रोजच्या व्यवहारासाठी त्यांना जे व्यवहार. काही पैसे लागत असतील, धान्य लागत असेल, बरोबर. जेवणासाठी लागत असतील, कपड्यांसाठी लागत असतील हम्म. गोष्टी, तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. तर निवर्तन असं आता आपण एकर किंवा हेक्टर असं म्हणतो, तर हम्म. निवर्तन असं एक माप आपल्याला त्याच्यामध्ये सापडतं जमिनीचं माप जमिनीचं. तर ह्या सर्वांमध्ये अशी दानही आहेत. त्याचबरोबर एक अक्षय निवी नावाचं एक दान तुम्हाला सापडतं. बर म्हणजे आजकाल परत आपण ते कॉर्पस म्हणतो. हम्म. तुम्ही कॉर्पस तयार करता एखाद्या याचा, काय 5 लाख, 50 लाख, 100 लाख जे काय असतील ते आपण कॉर्पस तयार करतो. ते आपण खर्च करत नाही. तर ते कुठेतरी आपण गुंतवतो आणि त्या गुंतवणुकीतून जे काही आपल्याला व्याज मिळतं, जो काही ते आपल्याला लाभांश मिळतो, हम्म. त्या लाभांशातून आपण तो खर्च चालवतो. बरोबर म्हणजे उद्या तू एखादी संस्था चालवायला घेतली, हो तू लोकांकडून एक काही फंड गोळा केलास, 5 लाख, 50 लाख जमले, हम्म. तर तू फिक्स डिपॉझिटमध्ये टाकलेस हो आणि त्यातून काय 5-7% जे काही त्याचं 50 लाखाचं येईल, हम्म. त्याच्यातून तुझा काय रोजचा खर्च असेल, तुझ्या ऑफिसचा खर्च असेल, तो तू भागवत तू तुझं काम करशील. बरोबर ह्याची सुरुवातही आपल्याला त्या लेखांमध्ये सापडते. ओके म्हणजे नाशिकला जो शिलालेख जो आहे हम्म. लेणी क्रमांक 10 मध्ये हम्म. तो जो मोठा शिलालेख सांगितला, त्याचबरोबर दुसराही शिलालेख त्याच्यामध्ये आहे. तर तो उशवदात नावाचा राजाचा जावई, नहपाण नावाचा एक राजा होता, बर ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. सातवाहनांचा समकालीन आणि सातवाहनांचा शत्रू. शत्रू हां. बर तर त्यांनी भरपूर राज्य केलं हम्म. आणि त्याचा जावई उशवदात, हम्म. तर त्यांनी त्या बौद्ध संघाला डोनेशन दिलेलं आहे. हम्म. पण ते कसं दिले, तर त्यांनी समजा 3000 तो कारशापण कहापण असाचा उल्लेख आहे. ओके तर हे पूर्ण देऊन टाकले नाही. हम्म. तर त्यांनी ते तेव्हाची जी विणकरांची जी संस्था होती, ओके त्या विणकरांच्या संस्थेमध्ये ते पैसे गुंतवले बर आणि त्यातून येणारं जे व्याज असेल, हम्म. ते व्याज मग त्या बौद्ध संघाच्या देखरेखीसाठी त्यांनी दिलं. मग त्यांनी पैसे व्यापारात गुंतवले. व्यापारातून जे येणारं व्याज असेल, ते लाभांश असेल, हम्म. तो त्या ह्याच्यासाठी त्यांनी दिलेला आहे. म्हणजे शिलालेख एक शिलालेख हां, किती गोष्टींची आपल्याला भरपूर. आर्थिक व्यवहार तर तुम्हाला जे हो. काही आता तुमचे आजचे जे व्यवहार असतील, त्याच्या प्रकारचे तुम्हाला अतिशय कॉम्प्लिकेटेड व्यवहार, कॉम्प्लेक्स व्यवहार तुम्हाला त्या शिलालेखांमध्ये दिसतात. हे इंटरेस्टिंग आहे सर. आणि आता हे सगळं ज्यावेळेस मी पाहतो की लेण्यांची निर्मिती सामान्य लोकांनीही केलेली आहे, राजांनीही केलेली आहे. म्हणजे लेणी हा आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. पुढे हीच परंपरा आपल्याला मंदिरात पण चालू झालेली दिसते की मंदिरात शिलालेख सापडतात. काही मंदिरांना ताम्रपटही दान दिलेले आपल्याला सापडतात. पण जसजसं आपण पुढे येतो तसं हे शिलालेख मंदिर आणि लेणी याच्या पलीकडे जाऊन काही दगडांवर पण आपल्याला कोरलेले दिसतात की जे दगड स्मृतिशिळा म्हणून आज ओळखले जातात. त्यात विरगळ पण आहे, सतीशिळा आहे किंवा गदेगळ आहे. त्यातला इंटरेस्टिंग पार्ट आहे गदेगळ. त्याच्याविषयी सर तुम्ही थोडं माहिती द्या आता please. गधेगळ हा जो शब्द आहे ना, हां. हा मुळात जो विद्वान पक्ष म्हणजे शंगो तुळपुळे नावाचे एक मोठे मराठीचे विद्वान होऊन गेले. ओके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख होते आणि अतिशय मोठा विद्वान, यादवकालीन मराठी, त्याच्यावर त्यांचा मोठा अभ्यास होता. त्यांनी त्याला गधेगाळ असा शब्द वापरला. गधेगाळ गाळ. गाळ म्हणजे शिवी. गाळ म्हणजे शिवी बरं. तर तो जो गधेगाळ जो आहे, त्याच्यावर जे काही लिहिलेलं असतं, ती शिवी असते.
त्यामुळे त्याला त्यांनी गधेगाळ असं त्यांनी त्याला शब्द वापरला. गधे म्हणजे गाढव. गधे म्हणजे गाढव. तर गाढवाचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तर ते कसं आहे, की ह्या शिलालेखांमध्ये मुख्यतः एखाद्या गोष्टीचं दान दिलेलं दिसतं. राजांनी असेल किंवा कोणीही असेल. आणि राजाने समजा एखाद्या जमिनीचं दान दिलं, तर ते दान ते असते ते कायमस्वरूपी असतं. ते पिढ्यानपिढ्या चालणारं असतं. हो, हो. तर कदाचित त्या काळी अशी पद्धत असावी, की आता राजा मेला किंवा आता काय आडगावचं कुठलं तरी दान दिलं असेल, तर ते जमीन बळकावण्याची कामं वगैरे होत असावी. हं, हं, म्हणजे थोडक्यात राजाची जी आज्ञा आहे, त्या आज्ञेचा उपमर्द केला गेला, की नाकारण्यात आली. तर अशा नाकारणाऱ्या लोकांना काय शिक्षा? तर ती शिक्षा म्हणजे काय? तर तयाची ये माये गाढवू झवे. स्पष्ट. स्पष्ट. कुठेही आडपडदा न ठेवता, ओके. की जर तुम्ही या आज्ञेचं उल्लंघन केलं, हं. तर तुमच्या आईशी गाढव संभोग करेल. बरं. आणि हे केवळ लिहून थांबलेलं नाही, हां. तर तशा प्रकारचं अंकन शिल्पामध्ये त्या दगडावरच केलेलं आपल्याला सापडतं. क्या बात आहे सर! हे वेगळं आहे काहीतरी. हां. तर त्यामुळे त्याला गधेगाळ असं नाव पडलं. आता ह्याचबरोबर दुसऱ्या स्मृतिशिळांचा जो उल्लेख केला असतो, म्हणजे एखादा वीर जेव्हा युद्धामध्ये मरण पावतो, हं. तो मरण पावलेल्या वीराच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिळा असेल, तर वीरगळ असं त्याला नाव दिलं गेलं. ओके. गळ हा शब्द कल्लू, म्हणजे कर्नाडी शब्द कल्लू आहे. त्या कल्लूवरून आलेला तो शब्द गळ असा आहे. बरं. तर ते वीरगळ आणि गधेगाळ याचं एकत्र झालं ते गधेगळ असा शब्द आता रूढ झालेला आहे. ओके. मुळात तो गधेगाळ असा शब्द आहे. आणि सतीशिळांचा जो उल्लेख केला, सतीशिळांवर आणि गंमत अशी आहे, की महाराष्ट्रामध्ये गधेगळ सापडतात, गधेगाळ सापडतात, त्याच्यावर आपल्याला लेख सापडतात. वीरगळांवर आपल्याला फार कमी प्रमाणात शिलालेख सापडतात. बरं. कर्नाटकामध्ये गेलास की लगेच आपल्या भरपूर प्रमाणात वीरगळांवर शिलालेख सापडतात, पण भारतात महाराष्ट्रात फार कमी शिलालेख आपल्याला वीरगळांवर सापडतात. त्याच्यावर अंकन केलेलं असतं. ते अंकन कसं असतं, तर एखादा वीर युद्धामध्ये मरण पावलाय. हो. मरण पावल्यावर तो स्वर्गात जातो आणि त्याचा जो आराध्य दैवत आहे, म्हणजे 99% किंवा 90% तर शंकर असतो. शंकराच्या पिंडीपाशी तो पोचलेला त्याच्यामध्ये दाखवलं जातं. बरोबर. म्हणजे युद्धाचे अनेक प्रकार असतील, कधी ते गाई गुरं राखतानाही त्याचा मृत्यू झालेला असू शकतो, त्या प्रकारचं अंकन असतं. कधी किल्ल्यावर हल्ला करताना झाला असेल तर तशा प्रकारचं अंकन असतं. कर्नाटकातले काही वीरगळ त्याच्यामध्ये स्वतःचीच मान छट्टाणाचंही त्याच्यामध्ये अंकन तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये. असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. ओके. तर आता इथे जेव्हा स्वर्गात जाताना कसं दाखवलं जातं, तर 2 अप्सरा किंवा 5 अप्सरा, 3 अप्सरा असं त्याला घेऊन जाताना दाखवतात. बरं. आता इथे थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल मी असं बोलणार आहे, हां. की जे आजकाल प्रोपगंडा केला जातो, की इस्लाममध्ये 72 हूर असतात, की मेले की तुम्हाला स्वर्गात 72 हूर सापडतील. हो, हो, तर त्या हो. वीरगळांवर तुम्हाला अप्सरा सापडतात. अच्छा. म्हणजे वीरमरण जर आलं, हां. तर हे वीरमरण हे कुठल्याही मरणापेक्षा श्रेष्ठ असं हे मरण म्हणजे श्रेष्ठत्व दाखवतं आणि त्या तो व्यक्तीचं. नक्की स्वर्गात जाणार. हां. म्हणजे ते लक्षात येईल, की वीरांना हे जे वीरगळ जे आहेत, हां. ते एका वेळेला वीरांची स्मृती पण आहे. हो. त्याचबरोबर ती जी स्मृती जे बघणारी जी माणसं आहेत, त्यांना त्यांना प्रेरणा देणारी ती गोष्ट आहे. ओह! दोन्ही बाजू दोन्ही आहेत. गोष्टी त्यात साधल्या गेलेल्या आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये तिसरा जो भाग सतीशिळा हा हां. उल्लेख आहे. आता या सतीशिळामध्ये काय असतं, तर एखाद्या वीराला मरण आलं, हो. तर वीर मरण आल्यावर तो स्वर्गात जातो. हं. त्याच्याबरोबर त्याची सती, त्याची पत्नी किंवा त्याच्या पत्नी 1, 2, 4 ज्या काय असतील त्या जर सती गेल्या, तर त्यांच्या स्मरणार्थही त्या शिळा उभारल्या जातात. बरं. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला त्या वीराचं मरणाचंही अंकन दिसतं, हं. सतीचंही अंकन दिसतं, की ते चिता पेटलेली आहे आणि चितेवरती स्त्री बसलेली आहे. हो. आणि मग दोघे मिळून ते शंकरापाशी त्याच्या आराध्य देवतापाशी पोचलेत असं दाखवलं जातं. दोघे चौघे जे काय असतील ते. त्याचबरोबर एक आशीर्वाद देणारा हात त्या सतीचा दाखवला जातो. हो. अशा स्वरूपात असतो. अशा स्वरूपात. बरोबर. तर तो काय असावा असा जेव्हा मी विचार केला, हं. मग असं लक्षात आलं की तो वीर तर स्वतःच्या इच्छेने स्वेच्छेने लढायला गेला होता. हो. त्यामुळे त्याला अपेक्षित असणार की मी मरीन, वीरगतीला प्राप्त होईन आणि ते सर्वश्रेष्ठ मरण असेल, तेव्हा त्याची मरणाची तयारी होती. बरोबर. पण या बिचारी बाईचं काय हं. चुकलं होतं? बरोबर. तिला तर जबरदस्ती तिथे मध्ये ढकलले गेलेलं आहे. करेक्ट. त्यामुळे शक्यता अशी आहे की ही जबरदस्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण मारतो, तर ती व्यक्ती शाप देऊ शकते. हो. बरं. तिने शाप न देता आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी इथल्या समाजाची इच्छा. हां. त्यामुळे तो तिचा हात आशीर्वादाचा. अच्छा. आता ह्याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे तो स्त्री नावाचा जो पिक्चर आला होता. हो.
त्या स्त्री पिक्चरची तर स्टोरी तुला माहिती असेल तर एक हो. ती भूत ते स्त्री हो, हो. पूर्ण गावामध्ये पुरुषाला घेऊन जातं हो, आणि हो, हो. त्याच्यामुळे त्यांनी ओ स्त्री कल आणा कल असं आणा. प्रत्येक ठिकाणी ते लिहिलेलं असतं. हो. तरी त्या स्त्रीची भीती सर्वांना असते. हो. ज्या वेळेला ते लिहितात की ओ स्त्री रक्षा करणार हां. त्यावेळेला ती शांत होते. हो, तीच ही सती ओ स्त्री रक्षा करणार. सर मी खरंच आजपर्यंत बऱ्याच सतीशिळा बघितल्यात, हां. पण मी त्या हाताचा अर्थ कधीच विचार नाही केला की तो हात का कोरला असेल. कारण अनेक ठिकाणी म्हणजे बिंदू माधव जोशी कदाचित नाव ऐकून माहिती असेल. हो. ते ग्राहक पंचायतीचे मोठे हो, हो, हो. संस्थापक वगैरे होते. हो. तर त्यांच्या पूर्वजांमध्ये एक स्त्री ते खेडचे आहेत ते हं. होते म्हणजे आता तेही गेले. तर 1762-61चं जे आपलं पानिपताचं युद्ध झालं हं, हं. त्यात त्यांचे पूर्वज गेले हं. आणि ती बाई सती गेली. बरं. त्या सतीची सटवाई झाली. सतीची सटवाई. सटवाई झाली ओके. आणि त्या सटवाईचं मंदिर ते खेडचा जो घाट आहे त्या घाटामध्ये मंदिर आहे तिचं. बरं. आणि तिथे जी देवराई आहे ती सटवाई देवराई म्हणूनच ओळखली जाते. ओके. तर ती अशी सती गेलेली बाई सटवाई होऊन आपला त्रासही देऊ शकते. हां, हां, हां. त्यामुळे तिने आशीर्वाद दिलेला केव्हाही चांगला. हे इंटरेस्टिंग आहे सर. हां, म्हणजे एकाच वेळेला पुरुषप्रधान संस्कृती हं. स्त्रीचं किती दमन करू शकते. केवळ जिवंतपणे नाही तर मेल्यावरही ते दमनच आहे ना. हो. बरोबर. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सतीशिळा आहे. नाही सर, म्हणजे हे शिलालेख असो किंवा आता स्मृतिशिळांविषयी आपण बोललो, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट मात्र आपल्याला कायम लक्षात येते की शिलालेख किंवा ह्या स्मृतिशिळा हे इतिहासाचे बोलके साक्षीदार आहेत, ज्यांना आपण प्रथमदर्शी पुरावे म्हणू शकतो की हे अस्सल साधनं आहेत. याच्यामधून मिळणारी माहिती भलेही ती आपल्याला आज पूर्णपणे माहीत नसली काही इतर साधनांच्या अभावी किंवा आपल्याला काही गोष्टींची उकल होत नसली, उलगडा होत नसला, तरी ह्या शिलालेखांनी त्यावेळेसचा पूर्ण समाजाची एक रचना किंवा परिस्थिती आपल्यासमोर मांडण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिल्यात. मग त्यात सतीशिळा असतील, गदेगळ असतील, वीरगळ असतील किंवा अशोकाचे शिलालेख, त्याचं राज्य प्रशासन ज्याला आपण सम्राट म्हणतो, तर त्याला सम्राट का म्हणावं ह्याचं उत्तर त्याच्या शिलालेखांमधून मिळतं किंवा महाराष्ट्रातला नागनिकाचा शिलालेख असेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचसोबत पब्लिक वेलफेअरची जी कामं आहेत की ज्याच्यामधून लोकांनी एकत्र येऊन किंवा लोकांसाठी म्हणून अशी जी कामं त्यावेळेस झाली, ती सगळी या शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा विषय फार मोठा आहे सर आणि तुमच्याकडून जेवढी माहिती आम्हाला कळते ती माझ्यासाठी तर इतिहासाकडे बघण्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलणारी. म्हणजे मी आजपर्यंत सतीशिळांकडे या दृष्टीने कधी बघितलेलं नव्हतं, जे मला आज पहिल्यांदा कळतंय. कारण नाणेगाठच्या लेणीविषयी मला एवढी माहिती नव्हती आधी, जेवढी आज मला कळते. तर निश्चितच सर मला तुमच्यासोबत कधीतरी नाणेघाटला जायला किंवा वीरगळ सतीशिळा बघायला आवडेल. निश्चित तुम्ही मला तेवढा वेळ द्याल आणि नक्की. आमच्या दर्शकांनाही नक्की. तुमच्याकडून बऱ्याच अजून नवनवीन गोष्टी कळतील. नक्की. आज तुम्ही फार सुंदरपणे सगळ्या गोष्टी आमच्यासमोर फार सोप्या भाषेत मांडल्या. त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.